आय लव्ह यू म्हणणार होतास. तू 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 बोल ना, तू फोन का केला होतास ते तर सांग. मी तुला हेच सांगायला फोन केलाय की बाबा काही दत्ता काकांना हो म्हणणार नाही. हो ते मला माहितीये, त्यांनी फोन केला होता त्यांना. ते म्हणाले की आमचं ठरलं की आम्ही कळवू. मला वाटलंच होतं बाबा असंच काहीतरी करतील. हे बघ, आईने कितीही काही विचारलं ना तरी काही दिवस तू या सगळ्या प्रकरणाबद्दल मौनच बाळ. हे बघ, ती चिडचिड करेल, आदळापट करेल, पण तू या कुठल्याही गोष्टीला शरण जाऊ नकोस. काही दिवसांनी त्या सगळ्यांचा राग निवळेल, मग आपण बाबांशी बोलू शांतपणे. सविता हा विषयही त्यांच्या डोक्यात नसेल ना, तेव्हा मग जरा त्यांचा कल बघून आपण सुनीताचा विषय काढू त्यांच्याकडे. ऐक, तोवर पिंट्या तू प्लीज चिडू नको, शांत राहा. किंवा काहीही झालं ना तरी आईवर अजिबात चिडचिड करू नकोस. म्हणजे कदाचित असं होईल की ती माझ्यावर चिडेल, मला वाटेल ते बोलेल, पण पिंट्या तू शांत राहा. आणि एक काळजी घे की सुनीताचा विषय या घरात एवढ्यात तरी निघणार नाही. कुणालाही काही कळायला नकोय आता, कारण ते कळलं ना तर मात्र सगळंच अवघड होऊन बसेल. पिंट्या ताई तू नको काळजी करू, नाही करणार आईला काय. अगं मी सुनीताचा नंबर सेव्हच नाही केलाय. म्हणजे तिचा नंबर पाठ आहे मला. आमचं फोनवर बोलून झालं की नंबर डिलीट करतो, तिचे मेसेजेस पण डिलीट करतो. म्हणजे आईने जरी माझा मोबाईल चेक केला तरी आईला काही नाही सापडणार. अरे वा, बराच आहेस की रे तू. काय करणार यार ताईडा, सांभाळावं लागतं. तुला माहिती आहे ना आईचा स्वभाव कसा आहे. तिला जरा जरी संशय आला, तिला सुनीताबद्दल काही जरी वाटलं तरी आकाश पाता एक करेल ती. चल ठेवू मी फोन, मला जावं लागेल. सुनीताला सॉरी म्हण बरं का. आता भेटली की म्हणतो. ओके चल बाय, मलाही निघायचंय आता. बाय बाय. काय उपयोग आहे देवदेव करून? काडीचं सुख नाही. आमच्याच बाबतीत डोळे झाक का करतो ना तोच जाणे. तुम्ही हे करताय तरी मी ना हे अजिबात काही करणार नाहीये. तुम्हाला सांगते, देवाचं खूप केलं मी. आता ना देव अगदी पारोसे राहिले ना तरी चालेल, पण मी देवाचं काही करणार नाही. काय दिलाय काय त्याने? करंटा संसारच दिलाय ना मला. रोण्याचं घर हेच का? पिंट्याचं काय चाललं असतं ग हल्ली? म्हणजे सारखा फोनवर असतो. तसं लक्षच नसतं माहिती. सारखा फेऱ्या मारत असतो फोनवर बोलत. मला वाटतं तो प्रेमात पडलाय. हो, अगं तंद्रीत असतो नेहमी. म्हणजे असं नादात हवेत चालल्यासारखं चालतो. त्याला कोणी गर्लफ्रेंड आहे का? या हसण्याचा काय अर्थ आहे? समय आने पर बता दूंगी. म्हणजे काहीतरी आहे. अगं सांगते ना, थोडा पेशन्स ठेव ना. म्हणजे हो की नाही एवढं तर सांग. आत्ता नाही. म्हणजे आत्ता सांगणार नाहीयेस की आत्ता गर्लफ्रेंड नाहीये? दोन्ही. अगं मी कोणाला सांगणार नाही. एक मिनिट, आता यात सांगण्यासारखं असं काही नाहीये. म्हणजे भविष्यात काहीतरी असणार आहे का? आता उपवर मुलगा आहे तर भविष्यात कधी ना कधी लग्न होणारच आहे ना त्याचं. शहाणे सांगू नकोस जा. अगं असं काही नाहीये, सिरियसली. माझ्यावर विश्वास ठेव ना थोडा, आणि मी तुला सांगीनच ना. तू प्रेग्नंट आहेस ना, म्हणून तुला बोलू पण शकत नाही काय. हे नीलम, सुनीता आहे? नाही, कुठे गेली? बाहेर जाऊन येते म्हणाली. बाहेर जाऊन येते? जायच्या आधी ऍड्रेस बुक बघत होती.
ऍड्रेस बुक हा ठीक आहे थँक ओके बाय बाय. हे गेलीयस यार फोन पण स्विच ऑफ येतोय तुझा. हे गेलीयस यार. रोहन रोहन नाव आहे माझ्या मुलाचं. हो तेच ते. म्हणजे तुम्ही त्याच्या आहे का? तू कोण? मी त्याची फ्रेंड. तो कधी काही बोलला नाही पण तुझ्याबद्दल. तुझं नाव काय बाळा? सुनीता. तू त्याला कशी ओळखतेस? रोहनाच्या ऑफिसात काम करते ना मी. रोहण्याच्या काय ग? हं? रोहन असं नाव आहे त्याचं. रोहन असं सोन्यासारखं नाव ठेवलंय त्याचं. ही तुम्ही आजकालची मुलं ना आई बापाने जे चांगलं नाव ठेवलेलं असेल ना त्याची अगदी वाट लावून टाकता. सॉरी हा काकू, पण मी त्याला विचारलं होतं तुला बाबा चालन ना, तर तो म्हणाला काय बी म्हणून. तू चहा घेशील ना बाळा? नाही नको. म्हणजे तसा मला आवडतो पण आता नको. अगं मग घे ना. कला जरा चहा ठेवतेस? आता ती नको म्हणतेय ना. अगं घेईल थोडा, ठेव तू. हा चालन ना. म्हणजे अगदी थोडा. चालन का? ठेवते. बस बस बस. सॉरी हा, मी विसरलेच एकदम. मी आज जाऊ का? त्याला काही वाटणार तर नाही ना? नाही म्हणजे मी आज जाऊन नको, नंतर ती आली की कर तिला नमस्कार. काय झालं? असू दे असू दे. नाही तसं नाही. रोहन्या बोलला होता. मायला तर लक्षातच राहत नाही माझ्या. रोहनला म्हणजे रोहन्याला रोहन बोलायचं ते. सॉरी हा. काय ग? लग्न झालंय का तुझं? काय लाजायला काय झालं तुला? नाही मग एवढी लाजतेस कशाला पण? नाही तसं काय नाही. कला चहाचं काय झालं? ठेवलाय. तिला पाणी पण दे. हा पाणी चालन. पाणी पण चालन का? आणते. बस ग बस बस. पांडुरंगा काय झालंय काय? तू ऑफिसला गेली नाहीस का आज? का सुट्टी आहे तुला? नाही नाही कालला गेलते. तिकडे रोहन्या भेटला मला. मला काहीतरी सांगायचं. कशाबद्दल? काय ग? कला थांब थांब, मी चहा घेऊन येते मग सांग काय ते. तू कुठे राहतेस? धारावी. घरी कोण कोण आहे तुझ्या? पप्पा, मम्मी आणि म्या. आम्ही तिघच राहतो. बर.
बाबा काय करता? पप्पा रिक्षेवर असते. आई आई काय करते? आई हाऊसवाईफ घरीच असते. घे ना, घे चहा घे. काय म्हणत होतीस? काय सांगायचं होतं तुला पेंट्याबद्दल? नाही काही खास नाही. रोहन आजकाल जाम टेन्शन मध्ये असतो. मी बोलले होते त्याला की खरं काय ते समजत सांगून टाक मम्मी पप्पांना म्हणून. काय शेवटी मम्मी पप्पांना नाही सांगणार तर अजून कोणाला सांगायचं नाही का? कशाबद्दल म्हणतेस तू? ते रोहन आणि माझं लव आहे एकमेकांवर. काय? काय रे? तायडा काय झालं? तायडा ती चिडली आहे बहुतेक माझ्यावर. सुनीता? दुसरं कोण मग? कशावरून? काय नाही, सकाळी मी चिडलो तिच्यावर आणि बोललो ना तिला. काय झालं, तू हसतेस का? पिंट्या, तू तिच्यासारखं बोलायला लागलायस. मी बोललो तिला काय? हो का? ते पण असं होतं. सॉरी, माझ्या लक्षात नाही आलं. आई समोर बोलू नकोस म्हणजे झालं. नाही बोलणार, पण तायडा खूप चिडलो यार तिच्यावर आणि खूप बोललो तिला. काय बोललास तू तिला? अगं म्हणजे तेच ग, असं चिडून बोललो. मग आता? मग तिला फोनवरच सांगितलं तर चालेल? काय रे? आय लव्ह यू. तुला वाटतंय का तसं सांगावं? अगं मला काहीच कळत नाहीये, तू सांग ना मला काय करू. सांग. नक्की सांगू तिला? हे बघ, म्हणजे आयडियली तू तिला भेटून असं सांगितलं पाहिजेस. पण जर तुला आता फोनवर सांगावं असं वाटत असेल तर सांग. चालेल, मग सांगतो तिला. थँक्यू ताई. हे बरं ऐक, त्यावर ती काय म्हणते हे पण मला सांगा. येस, नक्की सांगतो ताई. आय लव्ह यू. बाय बाय. काय बोलतेस तू? तुझ्या जिभेला काही हाड आहे का? माझा मुलगा असा नाहीये, कळलं ना? माझा माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे. तुला धड बोलता तरी येतं का ग? लव आहे म्हणे, लव. धड नीट बोलता तरी येतं का तुला? 4 वाक्य शुद्ध बोलू शकत नाहीस तू आणि म्हणे माझं लव आहे तुमच्या रोवण्यावर. आव पण ते खरंच आहे. थोबाड फोडी ना तुझं. काय तोंडाला येईन ते बरळलीस ना तर थोबाड फोडीन. लग्न ठरतंय माझ्या लेकाचं, माहितीये तुला? माझा पोरगा गरीब आहे म्हणून तुला काय वाटलं गळ्यात पडशील त्याच्या? मी बसते इथे नागिणी सारखी वारुळाला विळखा घालून. माझ्या पोराचं नाव जरी घेतलंच ना तरी हातपाय तोडून ठेवेन तुझे. कला, अहो बघा ना, बघा, हिला काही लाज लज्जा आहे का? तोंडाला येईल ते बरळते म्हणे तुमच्या पोरावर लव आहे माझं. लव काय असं म्हणून होतं का? माझा मुलगा मुळीच तसा नाहीये. तू जरा थांब कला. हे बघ बाळा, तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. तू नक्की रोहन सहस्रबुद्धेबद्दलच बोलतेस का? अहो नाही, आमच्या दोघांचा सेल्फी आहे माझ्याकडे. हो. काय सेल्फी म्हणजे काय? म्हणजे फोटो. मोबाईल मध्ये काय कुणीही फोटो ठेवतं हल्ली. नाही अहो, म्हणजे रोहन्याने स्वतःहून काढलाय. रोहन आणि माझा सेल्फी आहे, मी तुम्हाला दाखवते, थांबा.
हा बघा हा बघा हा बघा. श्री सॉरी सॉरी आय एम सॉरी. अरे तू बॉस आहेस. अरे म्हणून काय झालं? हे काय आणलंस? हे नवरे रॉ फूड्सचं प्रपोजल आलंय. अरे त्यांना मेल करायला सांगायचंच ना. अरे नाही, त्यांनी मेल केलाय, पण आपल्या एक्सपर्ट टीम कडनं तुला रिपोर्ट हवा होता ना, तो आहे हा. अरे काय झालंय, आपला सर्व्हर बंद पडलाय, त्यामुळे प्रिंट आउट काढली, पाठ कोऱ्या पेपर्सवर काढली. सो एकदा तू चेक कर, तुझं अप्रुव्हल असेल तर तसं त्यांच्याशी बोलाय. बघतो मी. काय हल्ली रात्री झोप होत नाही वाटतं. असं झालंय खरं. अरे जान्हवीला डॉक्टरांनी सांगितलंय की एकतर पाठीवर झोपा किंवा डाव्या कुशीवर झोपा, आणि तिला नेमकी पोटावर झोपायची सवय. ओ त्यामुळे रात्री अचानक ती कूस बदलते आणि पोटावर जाते. त्यामुळे मला सतत अलर्ट राहावं लागतं. तिनं कूस बदलली की मी आपला तिला पाठीवर किंवा डाव्या कुशीवर करून मग झोपतो. बापरे. आणि तिची झोप होणं फार आवश्यक आहे रे. या आत्ता कुठे मला शांत समाधानाची झोप लागायला लागली होती, पण जान्हवी पण ना खूप रेस्टलेस असते. बाळाची वाढ होते ना, त्यामुळे तिला तिच्या स्टाईलने असं झोपताच येत नाहीये. थोडक्यात काय, आई बाबा होणं कठीण, खूप कठीण. आणि तुम्ही मनानं पूर्णपणे तयार नसाल ना तर हा चान्स घेऊच नाही. त्या बाळाचेही हाल आणि तुमचेही हाल. मनीष, तुला सांगतो, मी बाप व्हायला लागल्यापासून ना एक मुलगा म्हणून माझ्या आई वडिलांच्या बाबतीत फार हळवा झालो रे. म्हणजे केवढं काय काय करतात ते बिचारे आपल्यासाठी, खूप सोसतात, आणि आपण त्या सगळ्याची काही कदरच करत नाही रे. अरे आहे काय नाही काय नाही. तुझ्या पहिल्या वाक्याने गीता कशी बरोबर आहे हे पटलं मला, आणि दुसऱ्या वाक्याने आईबद्दल कृतज्ञता निर्माण झाली. माझी व्यथाच वेगळी आहे रे श्री. आई की बायको, नक्की कोण बरोबर हेच अजून ठरवता नाही आलंय मला. आलोच, हे वाचून घे, त्यांना कळवायचं. गीता, जरा माझ्या नंबरवर रिंग दे ना. का? फोन चालू आहे का बघायचा आहे, म्हणजे नेटवर्क आहे का. म्हणजे काय? अगं तू रिंग तरी दे ना. देते. फोन तर चालू आहे. तू जिजूच्या फोनची वाट पाहतेस का? तुझ्या जिजूच्या नाही, पिंट्याच्या. का? अगं
त्याला ऍक्च्युली एक महत्वाचा फोन करायचा होता आणि मग तो मला फोन करून सांगणार होता. मला आतापर्यंत वाटायचं की दाल में कुछ काला है, पण मला असं वाटतंय की पुरी दाल ही काली आहे. जानचं आहे. म्हणजे रोल्या. सुनीता आय लव्ह यू. हे बघ, मला माहितीये की तू चिडलीस खूप माझ्यावर, पण सकाळी माझा मूड खूप खराब होता यार. तुला नाही माहिती यार माझी आई किती डेंजर आहे. आमच्या साईत ना तिला महामाया कैदाशीन असं काय काय म्हणतात. कुणीच जात नाही तिच्या वाटेला. त्याच्यामुळे तू आता नको जाऊस ना तिच्या वाटेला, प्लीज नको पडूस या सगळ्यात. आणि सिरियसली मी नको चिडायला होतो तुझ्यावर. आय नो, आय एम सॉरी. पण सुनीता, आय लव्ह यू. ए नीता, बोल ना. नाही बोलणार आहेस का माझ्याशी? मला माहितीये तू चिडलीस माझ्यावर, पण प्लीज प्लीज बोल ना माझ्याशी, प्लीज. घरी ये मेल्या तू. घरी ये, तुझी खेटराने पूजा करते मी.